वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना मिळणारी शासकीय मदत वाढवण्यासाठी विधानसभेमध्ये चर्चा झाली। मात्र या चर्चेला वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळालं। जंगलातल्या वाघाची चर्चा राजकीय वाघांपर्यंत येऊन पोहोचली। विषय वाघाचा होता तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शालजोडीतले लगावण्याची संधी सोडली नाही। वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही ना। आता वाघाचा विषय संपलाय। त्या वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला आपण। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासात आकस्मिक मृत्यूच्या मदतीचा मुद्दा जंगलातल्या वाघांपासून राजकीय वाघांपर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं। नैसर्गिक आपत्तीत मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारकडून 4 लाख मदत दिली जाते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही मदत 4 लाखांवरून 10 लाख करण्याची मागणी केली। ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे। 4 लाख रुपयांनी ते कुटुंबाचं जे काही होत आहे, जरी नैसर्गिक आपत्ती झाली, वाघानं मारलं तर 15 लाख रुपये, 25 लाख। आता वाघ मारल्यावर 25 लाख आणि वीज पडल्यावर 4 लाख, म्हणून ही रक्कम किमान 10 लाख रुपये करावी। वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला 25 लाख रुपये मिळतात। तसे आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकालाही वाढीव मदत देण्याबाबत विचार करू असं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजनांनी दिलं। खरं आहे, त्याच्यामध्ये कुठेही मृत्यू पडला तर आपण त्याला 4 लाख रुपये देतो। अपघात असेल, कुठे काही नैसर्गिक आपत्ती असेल तर 4 लाख रुपयापर्यंतची आपली मर्यादा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आपण ज्या सूचना केल्या आहे, निश्चित आपण त्याचा विचार करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांची आपण या संदर्भात चर्चा करू। विषय इथंच थांबेल तर कसलं? विधानसभा अध्यक्षांनी नैसर्गिक आपत्ती आणि वाघाचा हल्ला या 2 वेगळ्या घटना असल्याचं सांगितलं। नेमका हाच धागा पकडून सुनील प्रभूंनी वाघावर कुणाचा कंट्रोल आहे असा प्रश्न विचारला। यावर राहुल नार्वेकर आणि वाघावर सध्या कुणाचा कंट्रोल आहे ते समजत नसल्याचा टोला लगावला। तेवढ्यात भाजपच्या अतुल भातखळकरांनी वाघाची शेळी झाल्याचा शाब्दिक टोला लगावला। जितेंद्र आव्हाड यांनीही यावर कोटी केली। तुमच्या बोलण्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी नाहीये ना असा प्रतिटोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे। त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल। त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2। वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही ना। आता वाघाचा विषय संपलाय। त्या वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला आपण। सध्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा विषय राज्यभर चर्चेला जातोय। विधानसभेत वाघाचा वेगळा विषय होता, पण सत्ताधारी आणि विरोधकांनी वाघाचा तो मुद्दा भलतीकडेच नेला। सत्ताधाऱ्यांना वाघाबाबत जे बोलायचं होतं ते बोलले, विरोधकांनीही वाघाच्या विषयावर सत्ताधाऱ्यांचे चिमटे काढले। एरवी राजकीय वाघाच्या मुद्द्यावर तावातावाने बोलणारे राजकीय नेत्यांनी सभागृहात हा मुद्दा अतिशय हलक्या फुलक्या हास्य विनोदात संपवला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।